गोव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ओबीसींच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन झालं आणि ओबीसींच्या हक्कासाठी लढतच राहणार, ओबीसींना निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे मला कितीही टार्गेट केलं तरीही ओबीसी समाजाच्या हक्कांकरता मी त्या ठिकाणी लढत राहणारच आहे। मी कधीही ती लढाई थांबू देणार नाही। या 25 मागण्यांकरता मी असेन, आमचे शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आम्ही तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी शाश्वती देतो। 300 कोटी 400 कोटी तुम्ही काही चिंता करू नका, किती दिसतायत दर अधिवेशनात आम्ही पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पैसे देतो। त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाकरता निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही। त्याला जे काही पैसे लागतील ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि या मागणी आपण पूर्ण करू। सर्वप्रथम या देशामध्ये, या देशाच्या इतिहासात मोदीजींच्या रूपात एक ओबीसी समाजाचा नेता पहिल्यांदाच पंतप्रधान पदावर बसले आणि त्यानंतर सातत्याने ओबीसी समाजाचं भल्यासाठी त्यांनी काम करत राहिले। 2016 पासून आम्ही अनेक संघर्ष बघितले, आम्ही अनेक मोर्चे बघितले, अनेक आंदोलन बघितले, पण माननीय फडणवीस साहेबांनी 58 GR पैकी 50 GR काढले, त्याबद्दल त्यांचा मी फार फार आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।